आणि मार्केटमध्ये इम्युनिटी म्हणजे बिमारी कुपोषण हटाव हा एक सब्जेक्ट घेतला किंवा रोग प्रतिरोधक शक्ती वाढवा हा जर विचार केला तर स्पिरुलिना काय काय फायदा देते, स्पिरुलिनाचे फायदे किती किती आहेत, तर हे महत्वाच्या खूप टॉपिक आहे. आणि काही लोकांनी लिहून घ्या, काही लोकांनी 1 तासभर घरातलं अजिबात कुठलं काम करायचं नाही, गॅस बंद करून या सगळे येताना, शांतपणे बसा आणि मीटिंग ऐका. ओके. सगळ्यात महत्वाचं डीएक्सएनची स्पिरुलिना. स्पिरुलिना हे समुद्री शेवाळापासून बनवलेलं एक फूड सप्लिमेंट आहे आणि अख्ख्या जगातलं सगळ्यात महत्वाचं नैसर्गिक अन्न, आर्टिफिशियल असं नूडल्स मॅगी कुरकुरे सारखं नाही बनवलेलं, निसर्गापासून तयार केलेलं आहे. त्याच्यामुळं जगातलं बेस्ट नॅचरल फूड आहे ते. आणि मग अजून काय होतं की सगळ्यात महत्वाचं असं सांगितलं जातं, न्यूट्रिशन इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन. जे पौष्टिक पदार्थ असतात, पौष्टिक आहार असतो, हा सगळ्यांच्या करता खूप महत्वाचा आहे. कारण बिकॉज फूड गिव्स आवर बॉडी द न्यूट्रिएंट्स दे नीड टू स्टे हेल्दी, ग्रो अँड वर्क प्रॉपरली. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये जर माझं अन्न, माझा आहार जर दररोज पौष्टिक असेल तर मी निरोगी राहायला मदत व्हायला लागेल, किंवा माझ्या बॉडीची ग्रोथ, डेव्हलपमेंट, वाढ चांगली व्हायला लागेल आणि माझ्या अख्ख्या बॉडीचं फंक्शनिंग चांगलं व्हायला मदत व्हायला लागेल. मग ज्यांनी ॲलोपॅथीचा शोध लावलाय ते हिपोक्रेट्स काय सांगतात की लेट फूड बी द मेडिसिन अँड मेडिसिन बी द फूड. म्हणजे मी आत्ताच जे माझं जेवण करतोय हे औषध समजून करा. उगीच सकाळी 2 भाकरी, दुपारी 2 भाकरी, संध्याकाळी 2 भाकरी, वडापाव, मिसळपाव, तर्रीपाव, जेवण औषधासारखं असायला पाहिजे. औषध जेवणासारखी खाऊ नका. मी काय सांगितलं परत सांगतो एकदा, तुमचं जेवण लिमिटेड औषधासारखा सात्विक आहार घ्यायला पाहिजे कामापुरता. तुम्ही आता औषध घेताय जेवणासारखी, जेवायच्या अगोदर, जेवल्याच्या नंतर, दुपारी, झोप येत नाही, ताणतणाव, पोट साफ होत नाही, गॅस पकडतंय, डोकं दुखतंय, हा जो प्रकार चाललाय औषधापासून लांब राहा. असं कोण सांगतं? ज्यांनी ॲलोपॅथीचा मॉडर्न डॉक्टर ज्यांनी शोधून काढलं होतं 2500 वर्षापूर्वी, हिपोक्रेट्स, तो सांगतो की डॉक्टर नाहीच पाहिजे, फक्त तुमचा आहारच चांगला असायला पाहिजे. आणि सगळ्यात जगातला बेस्ट आहार कुठला? तर स्पिरुलिना. मग सगळ्यात महत्वाचं द मोस्ट न्यूट्रिएंट्स. अख्ख्या पृथ्वी तलावरती सगळ्यात जास्त अन्न म्हणजे न्यूट्रिएंट्स, पौष्टिक तत्व कशामध्ये आढळली आहेत? तर आढळले स्पिरुलिनामध्ये. स्पिरुलिना म्हणजे काय? समुद्री शेवाळ. तर त्याच्यात काय सांगितले बघा आता, कंटेन्स मोर अँटीऑक्सिडंट्स इन अ सिंगल टीस्पून. म्हणजे फक्त 1 चमचाभर मी स्पिरुलिनाची जर पावडर घेतली, म्हणजे 4 गोळ्यांची पावडर, तर ही कशाची तुलना केली बघा त्यांनी. 1 चमचाभर स्पिरुलिनाची पावडर म्हणजे 4 गोळ्यांची पावडर. 4 गोळ्यांच्या पावडर मध्ये चमचा ऑटोमॅटिक भरतो. तर त्यांनी सांगितले 6 पट प्रोटीन जास्त आहे अंड्यापेक्षा. अंडी खाल्लेली परवडेल का मग तुम्हाला स्पिरुलिना खाल्लेला परवडतील? 4 स्पिरुलिनाच्या गोळ्या पडतात तुम्हाला 12 रुपयाला आणि 1 अंड पडतंय तुम्हाला 8 रुपयाला. आणि अंड्यापेक्षा 6 पट प्रोटीन जास्त आहे. त्याच्यामुळे स्पिरुलिना तुम्ही जर खाल्ल्या तर तुमच्या बॉडीला प्रोटीन चांगल्यात चांगलं मिळायला लागेल. आणि प्रोटीन जर चांगल्यात चांगलं तुम्हाला मिळालं तर तुमच्या बॉडीची वजन, उंची प्रमाणात वाढायला लागेल, शरीराची वाढ चांगली व्हायला लागेल. दुसरं काय सांगितलं? 10 पट पोटॅशियम जास्त आहे फळांच्या पेक्षा आणि भाजीपाल्यापेक्षा. पोटॅशियम असतं आपल्या केळी खातो ना आपण, केळी, बनाना, त्याच्या 10 पट. तुम्ही डझन केळी खात बसताय, त्या केळाच्या 10 पट त्याच्यामध्ये पोटॅशियम आहे, जे तुमच्या बॉडीला इन्स्टंट एनर्जी देतं. त्याच्यानंतर 6 पट आयर्न जास्त आहे, बीफ लिव्हर. आता म्हणजे आपण जे मटणामधलं काळीज खातो ना, काळीज, त्याच्यापेक्षा 6 पट जास्त लोह आहे स्पिरुलिनामध्ये. तुम्ही तर मटणच आणताय 700 रुपये किलो, 750 रुपये किलो आणताय, कधी महिन्यातनं एकदा. अहो दररोज 6 स्पिरुलिना खाल्ल्या तर किलोभर खाल्ल्यासारखं आहे मटण तुम्ही. म्हणजे हे मला सांगा की एवढी ताकद. आणि त्याशिवाय नॅचरल 6 पट बॉडीतलं रक्त वाढायला लागेल, हिमोग्लोबिन वाढायला लागेल. त्याच्यानंतर 50 पट जास्त लोह आहे पालकाच्या भाजीपेक्षा. आता पालक मागच्या 6 महिन्यात कधी पालक खाल्ला होता जर आठवण करा तुम्ही. पालक खाल्ला होता का नव्हता? आणि पालकाच्या भाजीपेक्षा 50 पट याच्यामध्ये काय जास्त आहे? 50 पट आयर्न म्हणजे लोह जास्त आहे. याच्यानंतर 7 पट जास्त आहे कॅल्शियम दुधापेक्षा. आता जे तुम्ही दूध खाताय ते खाताय, जर्सी गाईचं खाताय, पिशवीतलं खाताय,
त्यात काय पौष्टिकता राहिलेलीच नाहीये. मग दुधापेक्षा 7 पट कॅल्शियम जास्त आहे, म्हणजे हाडं बळकट व्हायला मदत व्हायला लागेल, हाडांची वाढ चांगली व्हायला लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला अंग दुखतं, कणकणी येते, विकनेस जाणवतो, हे सगळं दूध तर घेताय. दूध तर लिटरभर 2 लिटर घरी दूध घेणारी माणसं मी तर आता फार दुर्मिळ बघितले, फार कमी असतात. आम्ही चहापुरतं दूध घेतो, अर्धा लिटरच घेतो. आम्ही खाता किती पिता किती, स्टूलना खाना 7 पट जास्त कॅल्शियम दुधामध्ये आहे दुधापेक्षा स्पिरुलिनामध्ये. त्याच्यामुळं स्पिरुलिना हे खूप महत्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये काय असतं, फायटो न्यूट्रिएंट्स, म्हणजे आपण काय सांगूया, रक्तवाढीसाठी. ओके, म्हणजे तुम्हाला काय म्हणू ना, रॉ मटेरियल, रक्ताचं रॉ मटेरियल काय, अगोदर रक्त हिरव्या पालेभाज्या खूप का, याच्यात क्लोरोफिल आहे, त्याच्यामुळे हरित रंगद्रव्य जास्त असतात. दुसरं फायकोसायनिनला काय म्हणायचं माहितीये का, नॅचरल केमो. फायकोसायनिन जर तुमच्या खाण्यामध्ये भरपूर राहिलं नैसर्गिक, तर उद्या जाऊन तुम्हाला कॅन्सरच होणार नाही. कारण मी तर सांगतो, महिला मंडळाने आता काय सांगितलं जातं की जगातल्या 50% बायकांना कॅन्सर होऊ शकतो किंवा होतो. मग आतापासून स्पिरुलिना खायला सुरुवात करा ना, कायमस्वरूपी 2-4 गोळ्या फक्त खा. असं जर खात राहिला तर तुम्हाला उतारवयात कॅन्सर होणार नाही. बीटा कॅरोटीन, इट इज अ प्रिकर्सर ऑफ व्हिटॅमिन ए. म्हणजे काय, डोळ्यांचे आजार, लवकर चष्मा लागतो, डोळ्यातनं पाणी येत राहतं, रेटिना कमजोर झालाय, रातांधळेपणा, असं काय सुद्धा होणार नाही. त्याच्यामुळे फायटोन्यूट्रिएंट्स गेले. त्याच्यामध्ये असतात मिनरल्स, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, आयर्न म्हणजे लोह, मॅग्नेशियम, क्लोरियम, क्रोमियम, मँगनीज, हे सगळे घटक महत्वाचे तुमच्या बॉडीला. खनिज क्षार, ट्रेस मिनरल्स, झिंक जर तुमच्या बॉडीत कमी राहिलं तर तुम्हाला सारखा आपण म्हणतो जुलाबावरतीच बसलाय. जुलाब व्हायचं कारण तुमच्या बॉडीत झिंक कमी झालंय. सेलेनियम कमी झालं तर व्हिटॅमिन B12ची कमतरता. शाकाहारी लोकांच्या खाण्यामध्ये B12 अजिबात येत नाही. स्पिरुलिना ह्या शाकाहार आहे, याच्यात B12 आहे. पोटॅशियम, इन्स्टंट एनर्जी. न्यूक्लियस ऍसिड, तुमचा DNA RNA स्ट्रक्चर मध्ये जाऊन रिपेअरिंग करायची ताकद स्पिरुलिनामध्ये आहे. आपण म्हणतो ना, एखाद्याच्या घरामध्ये अनुवंशिक त्वचेचा आजार आहे, अनुवंशिक यांच्या घरामध्ये कॅन्सर होतात, अनुवंशिक डायबिटीस आहे, अनुवंशिक थायरॉइड आहे, अनुवंशिक संधिवात आहे, तर त्याच्यामध्ये जाऊन रिपेअरिंग करतं. आणि RNA म्हणजे काय, RNA म्हणजे रक्ताचा क्रोमोझोम, म्हणजे तुमच्या प्लेटलेट्स ढासळतायत, त्याच्यानंतर इन्फेक्शन काहीतरी झालंय, WBC पडत चाललंय, इन्फेक्शन काहीतरी होतंय, तर RNAचं स्ट्रक्चर इम्प्रूव्ह करण्यासाठी, रक्ताची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी न्यूक्लियस ऍसिड त्याच्या आतमध्ये असतात. व्हिटॅमिन ए डोळ्यासाठी चांगला आहे, व्हिटॅमिन B12 सांगितलं. व्हिटॅमिन के म्हणजे काय, काय लोकांचं रक्ताच्या गुठळ्या होतात किंवा रक्तच भरपूर आहे, रक्ताची व्हिस्कोसिटी मेंटेन राहत नाही, त्याच्याकरता व्हिटॅमिन के खूप महत्वाचं आहे. अमायनो ऍसिड, म्हणजे तुम्ही जे जे अन्न खाता ते पचवण्याकरता त्याला ब्रेक करावं लागतं. ब्रेक म्हणजे आपण आता काय म्हणतो मी तुम्हाला, समजा आपण अगोदर गहू घेतले, मग ते दळून आणले, मग त्याची भाकरी केली की अख्खी भाकरी यात जाणार आहे का, ती पचण्याकरता त्याला आतमध्ये तोडावं लागतं आणि मग ते ग्लुकोज स्टार्च मध्ये कन्वर्ट करायला लागतं. ते करायला अमायनो ऍसिड बॉडीमध्ये असायला पाहिजे. असे सगळे अमायनो ऍसिड 12 प्रकारचे सगळे आपल्या स्पिरुलिनामध्ये आहेत. इसेन्शियल फॅटी ऍसिड्स, GLA, ओमेगा 6 हे माशामध्ये असतं, माशामध्ये. ओके, मग ह्याचं काम काय, जर तुमच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलची लेवल चांगली राहिली, फॅटी ऍसिड, तर अंग तुमचं लवचिक राहायला लागेल. म्हणजे ज्या लोकांना संधिवात झालाय, सांधेदुखी झाली, कार्टिलेज, स्लिप डिस्क नाही का, काय लोकांना मणक्याचा आजार यायला लागतो, मानस दुखते, हातच जड जातोय, फ्रोझन शोल्डर, माझा हात वरती उचलत नाही, गुडघा दुखायला लागलाय, याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये स्निग्ध पदार्थ कमी आहेत आणि याच्यामध्ये ओमेगा 6 आहे. त्यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी, लेडीचे आजार सगळ्या करता स्पिरुलिना तुम्हाला खायची आहे. आणि हे काय आहे, नॅचरल फूड आहे, त्याच्यामुळे रेग्युलर घ्या. त्याच्यानंतर पुढे DXN स्पिरुलिना काय, नैसर्गिक वरती आपला जोर जास्त आहे बरं का, त्याच्यामुळं DXN स्पिरुलिना एक्स्ट्रीमली हाय, म्हणजे खूप खूप खूप, किती खूप मला नाही माहिती, म्हणजे भरपूर न्यूट्रिएंट्स त्याच्या आतमध्ये, त्यामुळे त्याला म्हणतात सुपर फूड. त्यांनी काय सांगितलंय, 1 चमचाभर फक्त 7 ग्रॅम ऑफ ड्राईड DXN स्पिरुलिना पावडर. 7 ग्रॅम म्हणजे किती माहितीये का, आता 7 चोक 28 गोळ्यांचे पावडर, मोठा चमचा झाला. आपण भाजी घेतो ना, पातळ भाजी ताटात वाढायला, तो चमचा म्हणा 7 ग्रॅम. मग हे जर मी घेतलं तर त्याच्यात काय काय सांगितलं त्यांनी, काय मिळतं, त्या 7 ग्रॅम
तर याच्या सोबतच त्यांनी काय सांगितलं, याच्यामध्ये काय असतं, इट ऑल्सो कंटेन डिसेंट म्हणजे आपण काय म्हणतो, काय डिसेंट दिसतोय राव, ओके, मुलगी डिसेंट आहे म्हणजे कशी छान आहे. कशाने छान आहे तर म्हणजे बॉडी कशी छान, त्याच्यात मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, मँगनीज आहे अँड स्मॉल अमाऊंट ऑफ ऑलमोस्ट म्हणजे खूप छोट्या प्रमाणात प्रत्येक पौष्टिक तत्व आहे जी बॉडीला गरजेची आहे ती अशा सगळ्या प्रकारचं मल्टीविटॅमिन्स मल्टी मिनरल्स सगळे त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. त्याच्यामुळे पूर्ण अन्न आहे, त्याच्यामुळे हे खाणं आपल्या बॉडीला खूप महत्वाचं. B1 B2 तुम्हाला मी सांगितलं. तर B1 म्हणजे काय होतं माहितीये का, लोकांना व्हिटॅमिन बी ची कमतरता बऱ्याच लोकांना जाणवते, मग टेन्शन स्ट्रेस ताणतणाव. B2 म्हणजे काय माहितीये का, B2 म्हणजे बेरी बेरी आजार. तुम्ही ही लोक पाहिलीत का जे खूप दारू पितात, ते असे पांढरे पांढरे पडायला लागतात तुम्हाला, असे दिसतात की हा माणूस पेताळ तुम्हाला लांबनच कळायला लागतो. म्हणजे तर अंग सुजलं किंवा वयस्कर झाला की अंग पांढरं पडायला लागतं, तो पांढरा पडूनच जातो, त्याला म्हणतात बेरी बेरी आजार. तर स्पिरुलिना खाल्लं की दारू सुटते. दारू सोडायचं औषध आहे स्पिरुलिना. लगेच मला फोन करणार मीटिंग झाल्यावर, किती दिवसात सुटल, तुम्ही ठरवा कधी सोडायची, ते तुमच्यावरती आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं दारू सोडायचं औषध स्पिरुलिना गॅरंटेड आहे. जर स्पिरुलिना मजबूत खाल्ल्या दररोज 4, 5, 6 सकाळ संध्याकाळ, तर ज्या बायकांचे नवरे दारू पितात, म्हातारे दारू पितात, तर दारू सुटायला स्पिरुलिना तुम्हाला 1 नंबर काम करायला लागतं. त्याच्यामुळे हे वापरा. याच्यानंतर DXN स्पिरुलिना काय करतं अजून, याच्यात खूप नैसर्गिक अन्न आहे, सुपर फूड आहे पृथ्वीवरचं. ते काय सांगते बघा, प्रोटेक्ट फ्रॉम मेडिसिन बाय प्रोडक्ट्स. म्हणजे आता मी डॉक्टरांच्याकडे गेलो आणि समजा मला कुठला आजार झाला, डॉक्टर मला जी औषधं देतात त्या औषधांचा साईड इफेक्ट माझ्या बॉडीवरती काहीतरी होऊ शकतो, त्याच्यापासून संरक्षण करायचं काम हे करतं स्पिरुलिना. म्हणजे काही लोक आयुष्यभर बीपीच्या गोळ्या खातात, डायबिटीसच्या गोळ्या खातात, संधिवाताच्या गोळ्या खातात, कॅन्सर करता रेडिएशन घेतोय, कॅन्सर करता किडनी करता डायलिसिस घेतोय, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी HRT इंजेक्शन घेतोय. त्या गोळ्यांचा साईड इफेक्ट बॉडीवरती होण्यापासून हे आपला बचाव करू शकतं. म्हणजे फुल ऑफ व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स, भरपूर जीवनसत्व आणि खनिज क्षारे मिळायला लागतील. ग्रेट फॉर सेल रिजनरेशन. ज्या पेशी माझ्या वयोमानापरत्वे ताणतणावामुळे कमजोर पडत चालल्यात, थकत चालल्यात, ताकद नाही, त्या पेशींचं पुनर्जीवन पुनर्निर्मिती करायचं काम करते स्पिरुलिना. ग्रेट प्रोटीन सोर्स, प्रथिने त्याच्यामध्ये भरपूर आहेत आणि जेवढी असतील तेवढी तुमच्या पोरांना चांगली आहेत. अशी धिंगाणा झाली पाहिजेत पोरं, ओके, तब्येती चांगल्या झाल्या पाहिजेत, प्रतिकार शक्ती चांगली असेल तर तुम्हाला आजार होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, पचायला भरपूर हलकं आहे. जिमची पोरं जातात, दररोज खातोय 10 अंडी, दररोज खातोय पावशेर चिकन, अरे नाही पचलं तर तुला काय होणार आहे, मुळव्याध होऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला रक्ती मुळव्याध होतं, गॉल ब्लॅडर स्टोन होतो, छाती चमकतं, कोलेस्ट्रॉल वाढतं. असला उद्योग करण्यापेक्षा स्पिरुलिना खायचे, पचायला चांगलं आहे. सुपर फूड कॅटेगरीमध्ये नंबर 1. अँटी फंगल, म्हणजे ज्या लोकांना इसब, खाज, खुजली, खरूज, इसब, नायटा, डोक्यात कोंडा, अंग जास्त खाजवते, जे खाजवा खाजवी आहे, त्यांना काय खायला द्यायचं, स्पिरुलिना भरपूर खायला द्यायचं. अँटी एजिंग, तुम्हाला तरुण राहायचं, म्हातारा व्हायचंच नाही, स्पिरुलिना खायला सुरुवात करा. फाईट्स कॅन्सरशी लढा देते. अँटी बॅक्टेरियल, म्हणजे ज्या लोकांना पोटाचे आजार असतात, संडास साफ होत नाही, पोट गच्चच राहतं, पोट दुखत राहतं, पोटीत कळ मारत राहतं, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, युटीआय मध्ये इन्फेक्शन मला काहीतरी झालंय, किंवा जीव आपण पोरांना पोटात जंत होतात, पोरं जेवतच नाही, अंगापिंडाने भरतच नाही, बरं जेवला की लगेच टॉयलेटला पळतो, त्याला काय खाल्लेलं पचत नाही, काही लोकांना दूध पचत नाही, लॅक्टोज इंटॉलरन्स, अशा सगळ्या जीव जंतूंना मारून टाकतात ते बिनकामाच्या, आणि चांगले बॅक्टेरिया पोटामध्ये ठेवतं. त्याच्यामुळे स्पिरुलिना खाण्यात भरपूर ठेवा. किती माहिती सांगतोय तुम्हाला मी, ही सगळी तुमच्यापर्यंत साठायला पाहिजे डोक्यामध्ये. त्याच्यामुळं मी जर स्पिरुलिनाचा विचार केला तर अगदी लहान बाळापासून, तरुण मुलामुलीपासून, म्हाताऱ्यापर्यंत, आजी आजोबापर्यंत स्पिरुलिना प्रत्येकाला फायदेशीर आहे. हे कुठल्याही आजाराचं औषध नाही, हे नैसर्गिक अन्न आहे, सगळ्या एज ग्रुपच्या लोकांना घ्यायचं. त्याच्यामुळे याचा तुम्हाला सगळ्यांना फायदा व्हायला लागेल. सगळ्यात महत्वाच्या स्पिरुलिना कोणाला आहे ते बघा, प्रेग्नंट मॉम्स, ज्या आया गर्भवती आहेत, यांनी स्पिरुलिना भरपूर खायला सुरुवात करा. त्याचा फायदा काय सांगितलाय,
Vitamin A is required throughout pregnancy in promoting the health of fetal lungs. व्हिटॅमिन ए तुमच्या गर्भावस्थेमध्ये पूर्ण 9 महिने बॉडीला खूप महत्वाचं असतं. कशा करता? तर तुमच्या बाळाचं फुफ्फुस सुदृढ राहावं, त्याच्यानंतर पचन संस्था बाळाची चांगली यावी, बाळाची त्वचा चांगली असावी. आता कळलं गाजरं का खायला पाहिजेत? ते काय करतात? फुफ्फुस चांगलं करतं, पचन संस्था चांगली करतं, त्वचा चांगली करतं, त्वचेचा ग्लो चांगला येतो, त्वचा टॅन राहत नाही, त्वचा सुरकुतलेली राहत नाही. त्यामुळे बाळ बघितलं असं बाळ छान वाटायला पाहिजे, गोरं. त्याच्यासाठी तुम्हाला गर्भवती स्त्रियांनी स्पिरुलिना खायला सुरुवात करा. आणि काय सांगितले त्यांनी? हे प्रो व्हिटॅमिन आहे, बीटा कॅरोटीन. 25 पट गाजरापेक्षा जास्त स्पिरुलिना तुम्हाला फायदेशीर आहे. आता मला सांगा बरं, कुठल्या प्रेग्नंट बायका गाजर शोधून खाणार आहेत? दाखव बरं मला. 10 100 5 एक तरी सापडेल का तुम्हाला? रानात असतील तर ती खाईल, बाकीच्यांना मिळतच नाही खायला. मग कुठलं खाणार व्हिटॅमिन ए? मिळतच नाही. गाजर जर खात नाही ती तर खाणं स्पिरुलिना. म्हणजे काय बाळाचं चांगलं होईल? फुफ्फुस चांगलं होईल, त्याला कधी दम, धाप, सर्दी, कफ, खोकला होणार नाही, त्याचं पचन चांगलं राहायला लागेल, बाळाचं चांगलं धरायला लागेल, त्याची त्वचा छान यायला लागेल. आणि स्पिरुलिना खाल्लेली बाळ गोरी पण येतात बरं का, टकाटक. तुम्ही बघा, डेमो पाहिजे मीटिंग झाल्यावरती तुम्हाला दाखवतो स्पिरुलिनाच्या बाळांचे. ओके, राहुल पवार आमचे सर असतीलच आज, तुम्हाला त्यांचं बाळ पण दाखवू जर ते लाईव्ह आले तर. याच्यानंतर प्रेग्नंट मॉमनी का खायचं? अजून एकदा, सगळ्यात महत्वाचं, टेकिंग फूड्स हाय इन क्वालिटी प्रोटीन. चांगली प्रथिने गेली पाहिजे गर्भावस्थेमध्ये. कशासाठी? मुलाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी. पोरग मेंदून शार्प आलं पाहिजे, घराण्यात शास्त्रात जन्माला आला पाहिजे. नुसतं पुस्तकं वाचायची नाहीत, घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती, त्याला खायला पण द्यायला ज्ञानेश्वराला काहीतरी, ते पडले कुपोषित आतमध्ये. तर त्याचा मेंदू चांगला वाढण्यासाठी त्याला तुम्हाला स्पिरुलिना खायला द्यायचे आहेत. आणि काय सांगितलंय? गर्भवती स्त्रियांनी दररोज दूध प्यायला पाहिजे, सकाळी ग्लास, संध्याकाळी ग्लास. कुठल्या बायका पितात? आमच्याकडे चहाला दूध मिळत नाही, मग दूध कधी पिणार आहेत? घरची गरिबी आहे, पैसेच मिळत नाही. अगं बाई, स्पिरुलिना खा, ह्याच्यामध्ये 5 पट दुधापेक्षा प्रोटीन जास्त आहे. त्याच्यामुळं डेव्हलपमेंट चांगल्याला लागेल, बाळ वजनाला चांगलं भरायला लागेल आणि बाळ हेल्दी जन्माला लागेल. याच्यानंतर प्रेग्नंट बायकांनी अजून का खायचे स्पिरुलिना? तर आयर्न इज अन इम्पॉर्टंट एलिमेंट इन द फॉर्मेशन ऑफ आरबीसी. तुमच्या मुलाच्या बॉडी जे रक्ताच्या आरबीसी पेशी तयार होतात त्या चांगल्या तयार व्हायला पाहिजे. हेन्स इंटेक ऑफ आयर्न इज इसेन्शियल टू प्रिव्हेंट आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया ड्युरिंग प्रेग्नन्सी. तुमच्या माहिती करता सांगतो, एका माणसाच्या बाईच्या अंगामध्ये किंवा पुरुषांच्या अंगामध्ये टोटल रक्त असतं 5.5 ते 6 लिटर. आणि ती लेडीज गर्भवती राहिल्यापासून बाळ जन्माला येईपर्यंत त्याला एकट्याला 1.5 लिटर रक्त खर्च होतं. आता हिच्या अंगातच हिमोग्लोबिन 10च्या खाली गेले तर ती प्रेग्नेंटच राहणार नाहीये. राहिली तरी बाळ कमी वजनाचे यायला लागेल. उगाच तिला थायरॉइड झालाय, बाळ गतिमंद आलं, बाळ वजनालाच भरलं नाही, बाळाच्या पाठीलाच होल पडलंय, हार्टला होल आलंय, असला उद्योग कशाला पाहिजे? नको ना. आणि मग त्याच्याकरता डीएक्सन स्पिरुलिना मध्ये 56 पट पालकाच्या भाजीपेक्षा जास्त प्रोटीन आहे. त्यामुळे गर्भवती स्त्रियांना पकडून खायला द्या. आणि तुमच्या गावातल्या, तुमच्या ओळखीच्या प्रेग्नंट बायकांची यादी काढा. ओके, आणि तिला जाऊन माहिती सांगा, बाई आम्हाला तर नाही मिळालं, पण तू खा, तुझी मुलं चांगली जन्माला येतील, तुला त्रास होणार नाही. त्याच्याकरता खाणं खूप महत्वाचं आहे. याच्यानंतर अजून का खायला पाहिजे? तर याच्यामध्ये काय असतं? GLA, गामा लिनोलेनिक ऍसिड, कॅन इफेक्टिव्हली हेल्प प्रेग्नंट वुमन बॅलन्स हार्मोन लेवल्स, इम्प्रूव्ह इमोशनल वेलबिंग. म्हणजे आपण बघतो की कधी कधी लेडी जेव्हा प्रेग्नंट राहतात तेव्हा तणाव येतो, स्ट्रेस व्हायला लागतो, किंवा अचानक त्यांना थायरॉइड चालू होतो, अचानक बीपी चालू व्हायला लागतो, त्यांचा मूड बदलत राहतो, चिडचिडा होतो. काय म्हणतात गोड्यावर बसायचे, काय म्हणतात मला चिकनच खायचंय, काय म्हणतात मला लोकांना हाताखालनच काढू वाटते, चिडचिड, हायपर टेन्शन, आजूबाजूची लोक चांगली वाटत नाही. मग आता आपण म्हणतो आता पोरग आहे का पोरगी आहे, असं का झालंय? हे सगळं स्पिरुलिना खायला द्या. सगळं शांत शास्त्रज्ञ गौतम बुद्ध जन्माला आला पाहिजे, त्याच्याकरता त्यांना खायला द्या. सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये 3 पट जास्त GLA स्पिरुलिना मध्ये, जे तुम्हाला रेग्युलर मिळतं ना इव्हिनिंग
प्रिमरोज ऑइल, आता हे तर कोणी खातच नाही आपल्याकडं किंवा बघायला पण मिळणार नाही तुम्हाला. या ऑइल जे मिळतं आपल्याला जेल असणारं स्पेशल ऑइल त्याच्यापेक्षा 3 पट जास्त स्पिरुलिनाच्या आतमध्ये आहे. याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंग मॉम्स म्हणजे ज्या बायका मुलांना अंगावरचं दूध पाजतायत, ओके, तर डीएक्सन स्पिरुलिना ही कॅलरीमध्ये अत्यंत लो आहे. पण सगळ्यात महत्वाचं काय की दिस विल हेल्प मॉम्स टू मेंटेन अ हेल्दी पोस्ट नॅटल बॉडी वेट. म्हणजे बाळाला जन्माला घातल्यानंतर कदाचित त्या बायकांचं पोट सुटायला लागतं, कंबर सुटायला लागते, ती बाईचं वजन वाढायला लागतं. तर तुमची बॉडी फिजिकली फिट म्हणजे बाळ जन्माला घालायच्या अगोदर जशा तुम्ही होता तशाच जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही जर हे स्पिरुलिना खायला सुरुवात केली तर अगदी तुम्ही जशाच्या तशा शिल्पा शेट्टी दिसायला लागाल. तिला पण आता एक बाळ झालंय, आता दुसरं होतंय, आता करीना कपूर पहिलं झालंय, दुसरं होतंय, या नोनी पितात, या स्पिरुलिना खातात. तर हे चांगलं चांगलं मिळतंय तुम्हाला, तुम्ही खायला सुरुवात करा, याचा तुम्हाला फायदा व्हायला लागेल. याच्यानंतर अजून त्यांनी काय सांगितलंय, डीएक्सन स्पिरुलिना कंटेन्स हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ मोर दॅन 60 पट जास्त पौष्टिक तत्व आहेत. आणि हे काय करतात, दिस हेल्प्स टू प्रमोट प्रोडक्शन ऑफ न्यूट्रिएंट्स डेन्स ब्रेस्ट मिल्क. म्हणजे काय माहितीये का, आता जर तुम्हाला माहिती असेल की नॉर्मली आता मी तुम्हाला थोडं गावची माहिती देतो. गावची माहिती म्हणजे आपल्या गायला कधीतरी वासरू होतं किंवा आपल्या शेळीला कधीतरी दूध प्यायला करडू जातं, कधी बघितलंय का? तेव्हा आपण जेव्हा काय करतो, धार काढायला कधी तुमची आई गेली असेल तर पहिल्यांदा आपण काय करतो, ते सगळं क्लीन करतो, स्वच्छ करतो. त्याच्यानंतर मग अजून काय असतं, तर पहिल्यांदा आपण जेव्हा धार काढतो तर त्या काय करतात, दोनदा ती पिचकारी जमिनीवरती मारतो आपण, नाही का, पंपिंग म्हणतात त्याला, क्लीन करायचं पहिल्यांदा. आणि मग डेन्स म्हणजे पहिल्यांदा जो पातळ निघून जातं सगळं आणि त्याचा एक चिकट थर म्हणजे बाळाला हेल्दी, डेन्स म्हणजे क्वालिटी दूध येण्यासाठी, आईला त्या क्वालिटी न्यूट्रिएंट्सचं दूध येण्यासाठी तुम्हाला स्पिरुलिना देणं खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे असे पण रिझल्ट आहे की ते लेडीजला बाळ तर जन्माला घातलं पण तिला दूधच नव्हतं येत, पण स्पिरुलिना खायला दिल्या. आपण शतावरी खातो, हे खा ते खा, स्पिरुलिना खा ना, दूध चांगलं भरपूर यायला लागेल, बाळाचं पोट चांगलं भरायला लागेल आणि पौष्टिक आहे. आणि त्या मुलांच्या करता सगळ्यात महत्वाचं आईचं दूध असते, नीट लक्षात ठेवा. जुन्या काळची जी मुलं जन्माला आली म्हणजे आपली पिढी, आमची पिढी आईचं दूध भरपूर पिली, पण आता लेडीज कामालाच असतात, कामावरती जातात, पाळणा घर क्रंच, तेवढं दूध मुलांना मिळत नाही. त्यामुळे आताची मुलं तेवढी सशक्त वाटत नाही. त्याच्यामुळं आईला चांगलं दूध देण्यासाठी तुम्हाला स्पिरुलिना देणं खूप महत्वाचं आहे. याच्यानंतर वाढती मुलं, ग्रोईंग चिल्ड्रन, तुमच्या मुलांना कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी फक्त सूर्यप्रकाशात मिळतं बरं का, व्हिटॅमिन डी त्याच्यामध्ये थोडंफार आहे. त्यामुळे तुम्हाला उन्हात खेळायचंय, उन्हात काम करायचंय आणि हे जर सगळे घटक मिळाले तर बाळांची दात चांगले यायला लागतील, हाडं चांगली वाढायला लागतील आणि प्रतिकार शक्ती वाढायला लागेल. WWF जवान, त्यासाठी तुम्हाला वाढत्या वयाच्या मुलांना हे कंपल्सरी देणं आहे आणि द्याच असं मी तुम्हाला सांगेन. माल नरिश चाइल्ड, कुपोषित मुलं का होतात, तर हा जो रेट असतो ना, माल न्यूट्रिशन म्हणजे मॉर्बिडिटी, कमजोर. आता मॉर्बिडिटी म्हणजे काय माहितीये का, मूल बघता क्षणी रोगट वाटतं, याला ह्याच्यात काहीतरी कमी आहे. म्हणजे पोटच मोठं दिसेल, सारखं रडतच असेल, सारखं किरकिर करत असेल किंवा त्याला ग्लो नसेल, म्हणजे बघतानाच रोगट बाळा वाटतात, कमजोर बाळा वाटतात, कुपोषित बाळा वाटतात. तर हा, आणि आता मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला ना, अख्ख्या जगामध्ये दर 6 सेकंदाला एका बाळाचा मृत्यू होतो. 6 सेकंदाला एक. जरा डोकी खाजवा. या लोकांना काय करायचं, मालन्यूट्रिशन कसं काय जाणार आहे, कारण बायका अॅनिमिक खूप झाल्यात, अंगात रक्त खूप कमी झालंय. नुसता चांगला फ्लॅट पाहिजे, चांगली गाडी पाहिजे, चांगलं ब्युटी पार्लर पाहिजे. अगं बाई, तुझ्या अंगात रक्त किती आहे कधी चेक केलं का, काय खाते ते कधी बघितलं का? स्पिरुलिना गपचूप खायला सुरुवात करा. त्याच्यामुळे मुलं चांगली व्हायला लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं, हाय लेवल ऑफ न्यूक्लियस ऍसिड. त्याच्यामुळं जन्मजात जे व्यंग घेऊन पोरं जन्माला येतात तरी यायची नसतील, तर तुमच्या घरात आता नवीन सुना आल्यात, नवीन लग्न झालीत, आपल्या पोरींची लग्न व्हायची आहेत, आपल्या पोरगी 12वी 14वी 16वी 18वी ग्रॅज्युएट आहेत, लग्न होतील काय वर्षात, तर त्या सगळ्यांना खायला द्या, म्हणजे सशक्त मुलं जन्माला यायला मदत व्हायला लागेल. याच्यानंतर काय माहितीये का, ज्यांच्या वयाच्या मागं 3 लागतं, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, ज्याच्या मागं 3 लागतं, म्हणजे मुलीचं रूपांतर एका स्त्रीमध्ये,
मुलांचं रूप कन्व्हर्जन होतं एका पुरुषांच्या मध्ये, चेंजेस हार्मोनल चेंजेस जेव्हा बॉडीतनं होतात तेव्हा पिंपल्स येतात, पुरळ येतात, मग पोर अशी पिंपल दाबत बसतात, मग चेहऱ्याचा ओमपुरी करून टाकतात, रिंकल्स सुरकुत्या पडायला लागतात किंवा स्किनचा काहीतरी आजार व्हायला लागतो, सनबर्न उन्हाचा त्रास व्हायला लागतो आणि स्किन मध्ये बदल, मग मुलांना अशा मिसरूप फुटायला सुरुवात व्हायला लागेल, मुलींना चांगला असा ग्लो यायला लागेल, इस्ट्रोजन जास्त निघायला लागतं, त्याच्यामुळे त्यांना एक ग्लो चांगला यायला लागतो. अशा काळामध्ये त्यांची स्किन चांगली राहावी ह्याच्याकरता तुम्हाला द्यायचंय का, ह्याच्यामध्ये 8 प्रकारचे अमायनो ऍसिड्स आहेत. इट गोज विदाउट सेइंग दॅट डीएक्स एंड स्पिरुलिना विल मेक युअर स्किन लुक फॅब्युलस. फॅब्युलस म्हणजे अतिसुंदर, आपण असं त्याला म्हणूया. खूप छान दिसायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला स्पिरुलिनाचा लेप पण देऊ शकता. बघा ते पाण्यामध्ये असा लेप देऊ शकता. तुम्ही मेहंदी लावता ना डोक्याला, तशी स्पिरुलिना लावा ना पाण्यात मिक्स करून, दह्यात मिक्स करून असं लावू शकता तुम्ही, आणि त्याच्यामुळे तुमची स्किन खूप छान दिसेल. आणि ह्याचं फेस पॅक बनवू शकता तुम्ही, स्किन टाईट राहते, स्किन अशी तुम्हाला ओढलेली दिसणार नाही. याच्यानंतर वयात आलेली माणसं, अडल्ट, लग्न झालंय, हेल्दी राहायचंय, त्यांनी बॅलन्सेस बॉडी पीएच लेवल वरती आपल्याकडे नितीन कदम सरांनी खूप छान लेक्चर घेतलं होतं. आपल्या बॉडीची ऍसिडिक लेवल मेंटेन राहायला पाहिजे. त्याच्यासाठी स्पिरुलिना हे 100% अल्कलाइन आहे. इम्प्रूव्ह मसल स्ट्रेंथ आणि एंड्युरन्स म्हणजे काय माहितीये का, आपण काय म्हणूया, टिकाऊ दमदार, असं किरकोळ हल्ल्याने ते लगेच डॅमेज नाही पडणार. त्याच्यासाठी तुम्हाला स्पिरुलिना खाणं गरजेचं आहे. हेल्प इन गुड ब्लड फ्लो, रक्ताचा फ्लो असं झिंगाट पाहिजे, सायराट सुटायला पाहिजे. म्हणतो ना काय पोरे तरणी बांड पोर आहेत, रक्त सळाळतंय त्यांचं, त्याकरता स्पिरुलिना खाणं गरजेचं आहे. आणि विल हेल्प टू इन्क्रीज स्टॅमिना वाढवण्यासाठी स्पिरुलिना तुम्हाला जास्तीत जास्त मदत करायला लागेल. बुस्टिंग एनर्जी लेवल्स. याच्यानंतर अजून काय करतं, ज्यांचं 35च्या पुढे चाललंय, 35+ आली बाबा आता, आमची तर झाली, ओके, त्याच्यामुळं अशा लोकांनी काय करायचंय, पचन संस्था चांगली राहावी त्याच्याकरता स्पिरुलिना खा. GI ट्रॅकचे प्रॉब्लेम म्हणजे मी घशात अन्न चावल्यापासून माझ्या पोटामध्ये गेले, लिव्हरमध्ये फिरून गेले, लहान आतडं, मोठं आतडं, टॉयलेट, हा जो ट्रॅक असतो ना, ह्याच्यामध्ये अपेंडिक्स, अल्सर, हार्निया, मुळव्याध, फिशर, फिस्टुला असे आजार नको असतील ना, स्पिरुलिना खायला सुरुवात करा. त्याच्यानंतर तुमचं कोलेस्ट्रॉल, रक्तातला चिकटपणा सॉफ्ट करतं, रक्तवाहिन्या क्लीन करतं, बीपी कंट्रोल करतं, अनवॉन्टेड रक्तातला कचरा फेकून देतं, ओके. आणि सगळ्यात महत्वाची एनर्जी, स्टॅमिना, ताकद वाढवतं. 35च्या माणसांनो, तुम्हाला 35 पर्यंत लग्न, 2 मुलं, फ्लॅट घ्यायलाच वेळ लागलाय. तिथून पुढे जगायचंय अजून 35-40 वर्ष. तिथंच बॅटऱ्या तुमच्या डाऊन नका करू. त्याच्याकरता स्पिरुलिना खायला सुरुवात करा आणि एनर्जेटिक राहण्यासाठी तुम्हाला भरपूर मदत व्हायला लागेल. वजन संतुलित राहण्याकरता आता कित्येक मी पुरुष किंवा स्त्रिया पण बघतो, पार लग्न होईपर्यंत मुलं पण पार उठा भाषा करतं, इकडं तिकडं पळतंय, आणि 2 मुलं झाली, फ्लॅट घेऊन झाला की हा सुटायला लागतो आणि मग त्याची बॉडी ओबडधोबड दिसायला लागते. सुडौल बांधा म्हणायचा का ढोल बांधा म्हणायचा तोच कळत नाहीये. त्याच्याकरता वजन संतुलित राहण्याकरता, ड्यू टू हाय अमाऊंट ऑफ प्रोटीन दॅट डीएक्स एंड स्पिरुलिना कंटेन्स, इटिंग दिस कॅन सॅटिस्फाईड, हे तुमची भूक कमी करतं. म्हणजे आपण जे अतिरेक खात राहतो ना सारखं, जे लोक स्पिरुलिना खातात ना, आपोआप 4 भाकरीची 2 भाकरीवरती येतील, म्हणजे तेवढ्या भुकीची गरजच नसते आपल्याला, पण आपण उगीच खात राहतो. जे लोक सारखी भूक करतात त्यांना स्पिरुलिना खायला द्या. जेवण कमी व्हायला लागेल, वर्षाला एखादं ज्वारीचं पोत तरी कमी लागेल घरात, एवढा फायदा होऊ शकतो. 100% खोटं सांगत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे स्पिरुलिना वापरा. इट ऑल्सो हाय इन फायबर, पोट साफवायला चांगली मदत होते. आणि चयापचय क्रिया बॅलन्स ठेवण्याकरता स्पिरुलिना, मग तुमचं पोट आतमध्ये जर असेल, कंबर छान असेल, तर तुम्ही दिसायला ऑटोमॅटिक छान वाटायला लागता, फॅब्युलस लुकिंग आपण असं म्हणूया. त्याच्यामुळे स्पिरुलिना खायला सुरुवात करा. त्याच्यानंतर PMS सिस्टम म्हणजे प्री मेन्शुरेशन सिम्पटम, म्हणजे ज्यांना मासिक पाळीच्या अगोदर पोट दुखायला लागतं, मुली शाळेत दांड्या मारतात, बायका नोकरीला दांड्या मारायला लागतात, काय पोटात मुरडा येतोय तेच कळत नाही. हे यायचं एकच कारण, अंगात रक्तच नाही हो. अंगात रक्त जर नसेल तर नको ते रक्त बाहेर पडायला आत काहीच नाही तर निघणार आहे काय बाहेर, त्याच्यामुळे त्रास व्हायला लागतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला तसं नको असेल तर स्पिरुलिना खायला सुरुवात करा.
पिरियड आला कधी आणि गेला कधी काही कळणार नाही आणि तुमच्या बॉडीची नॅचरल ग्रोथ होण्याकरता तुम्हाला मदत करायला लागेल. बघा कशी 6 पॅक बॉडी आहे. अशी बॉडी कोणाकोणाला पाहिजे? सगळ्यांना पाहिजे. भाऊ त्याला वर्कआउट करायला लागतो, जिम करायला लागते, मजबूत खायला लागतं आणि स्वतःच्या बॉडीला वेळ द्यावा लागतो. बिना कष्टाची बॉडी येत नाही. उगाच सलमान खान नाही मेहनत घेत, अक्षय कुमार उगीच नाही झाला. पहाटे 3-4 ला उठते. जॉन अब्राहम कधी पाहिला का? जॉन अब्राहम पहाटे 3:30 ला शीर्षासन डोक्यात उलट करतात ना, अशा उलट्या जोर मारतो तो, डिस मारतो. उगीच खांदे थायज आणि शोल्डर वाढत नाहीये. त्यामुळे तरुण पोरपोरी जर बघत असतील ना तर ही स्लाइड बघा आणि असं स्वप्न ठेवा की मला पण अशी बॉडी करायची आहे, पण स्पिरुलिना खाऊन करायची, असं ठरवा. त्यामुळं DXN स्पिरुलिनामध्ये 60% प्रोटीन्स आहेत. सगळ्यात जगातला हायेस्ट नोन सोर्स ऑफ प्रोटीन. त्याच्यामुळं आम्हाला ऍसिड तुमच्या बॉडीला मिळायला लागतील आणि भरपूर खा. जे लोक वर्कआउट जातात ना, सकाळी 5, दुपारी 5, संध्याकाळी 5, खा ना 10 टाकाटाक. त्याच्यामुळे तुमची तब्येत चांगली व्हायला लागेल. रिकमेंडेशन कोणी दिले? इन्सामनी दिले, WHO ने सांगितले, नासा सायंटिस्ट, ओके, अंतराळातला अन्न आहे, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन. अजून काय पाहिजे तुम्हाला? इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टर प्रूव्ह करतायत तर ऍलोपॅथी वाले खा. आणि कुठलाच ऍलोपॅथीवाला डॉक्टर स्पिरुलिनाला अजिबात नाही म्हणत नाही. दाखवा त्यांना, काही प्रॉब्लेम नाही, खा म्हणतात ते बिंदास. त्याच्यामुळे हे खा, इम्युनिटी वाढवा, सध्या गरज आहे त्याची. नाव यू कॅन अंडरस्टँड व्हाय DXN स्पिरुलिना इज सच अ इम्पॉर्टंट फूड फॉर यू. कळालं तुम्हाला सगळ्यांना आज स्पिरुलिना अति महत्वाची का आहे? DXN ची स्पिरुलिना का वापरायची? कारण DXN ची स्पिरुलिना सब स्टँडर्ड नाही. या म्हणजे जे तळी असतात ना, DXNच्या स्पिरुलिना स्वतःच्या प्लांट मध्ये बनवतात. त्या पाण्याचा pH बॅलन्स करतात. पाणी कंटॅमिनेटेड नसतं, त्याच्यात कुठले मेटल्स वगैरे येणार नाही, त्याची दक्षता घेतली जाते. आणि जगातली एकमेव DXN कंपनी आहे, त्याच्या स्पिरुलिना प्रेग्नंट बायकांनी खाल्ला तरी त्यांना फायदाच होतो. इतर कंपनीच्या स्पिरुलिना खाताना त्याच्यावर लिहिलेलं असतं प्रेग्नंट बायकांना देऊ नका, 3 वर्षाच्या खालच्या बाळाला देऊ नका. आम्ही सांगतो बिंदास खा आणि मुलं चांगली व्हायला मदत मिळेल. त्याच्यामुळे लिव्ह हेल्दी विथ DXN स्पिरुलिना. तुम्हाला निरोगी राहायचंय तरी बिंदास खा. डॉक्टरच्या गोळ्या असतील तरी खा, नसतील तरी खा, त्या बंद करा असं आपण म्हटलेलं नाही, कारण हे अन्न आहे. आता ज्या लोकांना गोळ्या खायला आवडत नाही त्यांनी खीर खायची, खीर, ओके, सिरल, स्पिरुलिनाचं खीर. हे जर आपण असे खाल्ली मस्तपैकी, ओट्स खातो तसं, तर हे खाताना स्पिरुलिना प्लस सिरल. आणि ज्यांना स्पिरुलिना नाही घ्यायच्या त्यांनी सिरल खा. सिरल खाल्लं म्हणजे स्पिरुलिना खाल्ल्यासारखी आहे. याच्यात काय काय टाकलंय? याच्यात सिरल्स आर इडिबल पार्ट ऑफ धान्य टाकले, धान्य. राय टाकले, ओट्स टाकले, बार्ली, मेज म्हणजे मका, मिलेट म्हणजे बाजरी, सॉर्गम म्हणजे ज्वारी, हे सगळं त्याच्या आतमध्ये टाकलंय. त्यामुळे एवढं सगळं धान्य पोरांनी खाल्ल्यासारखं आहे. उगाच नूडल्स, मॅगी, कुरकुरे, पाणीपुरी खाण्यापेक्षा खाणं पौष्टिक आहे, हे तुमच्या बाळाला मिळायला लागेल. त्याच्यामुळे इट इज अ पॉवर हाऊस कोयनानगर. म्हणजे हे स्ट्रेंथ वाढावा लागेल. गुड सोर्स ऑफ प्रोटीन, मिनरल्स, खनिज क्षार, कॅन्सर पासून बचाव करतं, पोटाची बद्धकोष्ठता घालवतं, रक्तातली साखर मेंटेन करतं. डायबिटीस वाले स्पिरुलिना सिरल खाऊ शकता, जीवनसत्व मिळायला लागतील, मुलांच्या करता चांगलं आहे. आणि हेल्प टू मॅनेज हेमोरॉइड्स. म्हणजे काही लोकांना बघा अंगावरती चरबीच्या गाठी येतात, गाठी असतात सगळीकडे टेंगळ, मग कुठं काढणार आहे? त्यासाठी तसं व्हायला नको, त्याच्याकरता स्पिरुलिना खायला सुरुवात करा. वजन संतुलित करतं आणि हार्ट फ्रेंडली. हृदयमित्र पुरस्कार मिळतो, स्पिरुलिनाला देत आहे हृदयमित्र पुरस्कार. त्यामुळे तुमचं हृदय चांगलं ठेवायला स्पिरुलिना खायला सुरुवात करा. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. आता हे सगळं आपल्या स्पिरुलिनाच्या आतमध्ये आहे. म्हणजे 4 स्पिरुलिना म्हणजे 27 सफरचंद, पाव किलो वाटाणा, अर्धा डझन केळी, 300 ग्रॅम चिकन, दररोज तुम्हाला मी सांगतोच आहे. ओके, हे पण स्लाइड मी तुम्हाला सांगितली आहे, हे सिरियल तुम्हाला सांगितलंय, त्याच्यामुळे वापरा. आणि कोणाकोणाला फायदेशीर आहे? तर जे दररोज कामाला जातात, जे खूप बिझी असतात, दुपारचा डबा खायला वेळ नाही, ऑफिसात जेवायला वेळ मिळत नाही, त्या सगळ्यांनी स्पिरुलिना सिरल पटकन घ्यायचं, बनवायचं आणि खाऊन टाकायचं, वडापाव, पिझ्झा, बर्गर खाण्यापेक्षा. त्याच्यामुळं अख्ख्या कुटुंबाकरता हे खूप फायदेशीर आहे. आणि यात स्पिरुलिना पावडर टाकली आहे, पोट साफ व्हायला लागेल, लो इन फॅट म्हणजे कोलेस्ट्रॉल चांगलं ठेवायला लागेल, कोलेस्ट्रॉल फ्री, चवी करता चांगला आहे. आणि कसं बनवायचं? एक गरम वाटीत अर्धी वाटी गरम पाणी,
एक स्पिरुलिनाची पुडी, 2 पुड्या त्यात फोडा, झालं तयार, खाऊन टाकायचं मस्तपैकी. एन्जॉय ॲज ब्रेकफास्ट म्हणून. ब्रंच आणि लंच मध्ये जेवणाच्या मध्ये खाऊ शकता, दुपारच्या जेवणात खाऊ शकता, संध्याकाळी जेवण स्किप करून हे खाऊ शकता. तुमची तब्येत चांगली व्हायला लागेल. आणि ह्याच्यामध्ये तर या महिन्यात तुम्हाला धिंगाणा ऑफर आली आता, त्याच्यामुळे ऑफर मी सांगणारच आहे, पण थांबा शेवटपर्यंत. आता काही लोकांना आम्हाला गोळ्या आवडत नाही, आम्हाला खीर आवडत नाही, मग बिस्किट खा. डीएक्सनच्या स्पिरुलिनाची बिस्किट पण आहेत आणि हे पोट साफ करायला लागतील, व्हिटॅमिन्स त्याच्या आतमध्ये आलेत, त्याची एनर्जी तुमची वाढवायला लागतील. स्पिरुलिना कुकीज खायला सुरुवात करा. त्याच्यामुळे आपल्याकडे नाचणीचं बिस्किट आहे, त्याच्यात कोकोजी पावडर टाकली आहे, कॉफी कॉर्डिसेप 3-in-1 टाकली, त्याच्यामध्ये जेलच्या गोळ्या टाकल्या, स्पिरुलिना कुकीज फॅमिली पॅक घ्या. नको त्या बिस्किटामध्ये आटा टाकलाय, मैदा टाकलाय, त्याच्यानंतर काय म्हणू तुम्हाला, प्रिझर्वेटिव्ह टाकले, केमिकल टाकलेत, रंग टाकली, साखर टाकतात भरमसाठ, आपल्यात असलं काही टाकलेलं नाही. त्याच्यामुळं आता मी तुम्हाला काय विचारतोय बघा, तुम्हाला असं वाटतं का तुमची पोरं लय अभ्यास करतात पण परीक्षेत नेमकं विसरून जातो राव, परीक्षेत त्याला काय होतं तेच कळत नाही, म्हणजे परीक्षेत त्याला लक्षातच राहत नाही. तर त्याच्यानंतर अशा किती बायका आहेत की डबा कुठे ठेवला मिठाचा कळत, माझी मीठ टाकलं का नाही टाकलं तेच कळत नाही, चटणी डबल टाकली की नाही टाकली ते कळतच नाही, कुठला डबा काल कुठे ठेवला ते आठवतच नाही, म्हणजे तुमची मेमरी कमी झाली का. त्याच्यानंतर तुम्ही बोलता बोलता अचानक विसरून जाताय का, त्याला काय बोलत होतो मी कुठं आलो होतो, असं जे होतं ना, म्हणजे अचानक विसरून जातं. याचा अर्थ तुमची मुलं किंवा तुम्ही, तुमच्या मिसेस किंवा तुमची आई किंवा तुम्ही स्वतः शारीरिक कमजोर आहात, तुमची मेमरी कमी चालते. म्हणून तुमच्या मुलांची स्मरणशक्ती वाढण्याकरता स्पिरुलिनाची बिस्किट खा, हाडं मजबूत होण्याकरता बिस्किट खा, ते सारखं सारखं विसरतात. चंद्रकांता सिरियल तुम्हाला आठवती का, ते डोक्यात मारायला लागतं सारखं, डोक्यात मारायला, डोक्यावर पडला का आपण म्हणतो त्याला, त्याच्याकरता सारखं विसरत असेल तर तुम्ही स्पिरुलिनाची बिस्किट खायला सुरुवात करा. शरीर को ताकद और ऊर्जावान बनाने के लिए कुकीज खाओ, पोट साफ व्हायला लागेल, पोटात गॅस होणार नाही. काही लोकांच्या पोटात गॅस होतो आणि मग होतो हार्ट अटॅक, पोटात गॅस होतो आणि फुफ्फुसावर काही त्रास व्हायला लागतो. आता कोरोना डेंजर सुरू झालाय, तुम्हाला जाडी वाढणार नाही, एक टाइम बिस्किट खा ना बाबा, जेवता कशाला दररोज संध्याकाळचं पण, हृदय चांगलं राहायला लागेल, चव चांगली आहे, सेहत 100% नॅचरल आहे, मैदा रहित, ट्रान्सफॅट रहित, कृत्रिम रंग नाही, प्रिझर्वेटिव्ह रहित, सल्फर चिनी टाकलेली नाही आपण. मग MRP 1300 रुपये फॅमिली पॅक, सुट्टा बिस्किटचा पुडा 145 रुपये. त्यामुळं हे खा प्या, तंदुरुस्त रहा. धन्यवाद. अब मानेगी हम सबकी शानदार दिवाळी. आता दिवाळी आली, दिवाळीत कुणाला यावेळेस करंजा, चकल्या, लाडू न गिफ्ट द्यायचे, डीएक्सनचा फॅमिली पॅक, साबण गिफ्ट द्यायचे, बॉडी लोशन गिफ्ट द्यायचं, हॅपी दिवाळी. ओके, सुरुवात झाली तर अशी सुरुवात तुम्ही करा. फराळ देऊ नका यावेळेस कुणाला, डीएक्सनच वाटा सगळ्यांना, तुम्ही पण घरी खा. ऑफर सांगतो, ऑफर, त्यामुळे या महिन्यात कंपनी एक ऑफर टाकलीये, ऑफर आली बघा तुमच्याकरता, ऍडव्हान्स ऑफर. ही ऑफर सलग 3 महिने चालणार आहे. आपल्याकडे एक टी लॅटे आणलाय, पण दुधाचा चहा आणलाय, पण या दुधाच्या चहा मधला जे ऍसिड असतं ना, ऍसिड जे तुमच्या बॉडीला घातक आहे ते सगळं काढून टाकलंय. त्याच्यामुळं ज्या लोकांना दुधाचा चहाच पाहिजे त्या साखर पण टाकलीये, दूध पण टाकलंय, आणि हे जर 2 पुढे घेतले तर तुम्हाला 500 रुपयाची स्पिरुलिना फुकट मिळेल. त्याच्यानंतर ओके, अजून DP 1520, यस ओके. त्याच्यानंतर तुम्ही जे स्पिरुलिनाचे पुढे घेतले, स्पिरुलिना सिरियल, तर 2 पुढे स्पिरुलिना सिरियल घेतले तर चहाचा डबा फुकट 400 रुपयाचा. कॉर्डिसेप सिरियल 2 घेतले तर चहाचा डबा फुकट, पण अगोदर ऑर्डर बुक करावी लागेल. एक पुढा आता, एक पुढा नंतर चालणार नाही, एकाच वेळेस 2 पुढे घ्यावे लागतील. सर मी हा एक घेतो तो एक घेतो, नाही, 2 टी लॅटे, 2 स्पिरुलिना सिरियल, 2 कॉर्डिसेप सिरियल, अशीच ऑर्डर आली पाहिजे. आणि ऑर्डर दिल्या दिल्या काउंटरला तुम्हाला लगेच मिळणार आहे, पुढच्या महिन्यात नाही. बोनस पिन आला कट करून द्या असली काय भानगड ठेवलेली नाही. त्यामुळे आतापासून कामाला लागा. ऍडिशनल ऑफर झाली, जशी मागच्या महिन्यात तुम्हाला जगदीश सर, अरुणावाळे मॅडम, डोके मॅडम ओके यांनी ऑफर लावली होती, तशी नंदीकुळे सर कोल्हापूरचे हे ऑफर टाकतातच आहे. त्यांच्या ऑफर वेगळ्या, ही ऑफर अजून वेगळी. त्याच्यामुळं ऑफर पे ऑफर, धमाका, दिवाळी जोरदार आहे, दसरा जोरदार आहे. आणि या महिन्यात मला तुमच्याकडनं पाहिजे प्रचंड रिक्रुटमेंट, भरती, कामगार भरती आमच्याकडे आहे, बिझनेस भरती आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे सवासनी द्यायच्या देवीला,
1500 PVच्या 15 सवासनी, 1000 PVच्या 10 सवासनी असले जॉईनिंग करा मजबूत. ओके, देवी प्रसन्न होईल तुमच्यावरती, दसरा चांगला जाईल, दिवाळी चांगली जाईल. अशा तऱ्हेने आपली मीटिंग झालेली आहे. धन्यवाद, थँक्यू. मंडळ आपले आभारी आहे. जगदीशा बोल. काय झालं? जगदीश अनम्यूट करा. जगदीश नाही लॉक होतं वाटतं तिकडून. आता मी लॉक करायला शिकले. ओके, व्हेरी गुड. मस्तच. नाही खूप छान झालं सर, एकदम जबरदस्त डीप मध्ये माहिती आणि सायंटिफिकली टेक्निकली पण झालं. आणि मला वाटतं की ह्या कोरोनाच्या काळात जर प्रत्येकानं फक्त घरात एक जम्बो म्हणजे 360चा डब्बा जरी ठेवला आणि प्रत्येकानं नाही जरी म्हटलं 2-2 जरी गोळ्या खाल्ल्या तर ती वेळ नाही येणार आणि दारातून जाईल पण दारावर नाही थांबणार स्पिरलेला आपलं काय कोरोना. जगदीश एक मिनिट, ज्यांना बोलायचं त्यांनी फक्त हात वरती करा, बाकी सगळे म्यूट असतील. हात वरती करेल त्याचा अनम्यूट काढला जाईल. हात वरती करायचा, बाकी अनम्यूट करून द्या. जगदीश ओपन ठेव. ओके जगदीश बोला. तर आता जे हे पण निघालं आपलं सिरियलच्या बाबतीत, कॉर्डिशेक्स सिरियल आहे, कोरोना आपलं काय स्पिरुलिना सिरियल आहे. तर हे लहान मुलांना देऊ शकतो आपण आणि कोरोनापासून लांब पण ठेवू शकतो आणि गॅरंटेड सक्सेस होऊ शकता. मला वाटतं कंपनी खूप मोठा विचार करते आपला की कशा कशा माध्यमातून आपण घरापर्यंत पोहोचू, लोकांपर्यंत पोहोचू आणि कोरोनापासून आपल्या लोकांचा बचाव कसं करू. पण